नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, सालबर्डी नावाचा एक अतिशय वेगळ्या विषयावरचा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होतो आहे आणि त्याची उत्तम स्टारकास्ट माझ्याबरोबर आहे. तुम्ही बघताय माझ्या बाजूला, उजव्या बाजूला आहे प्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे आणि डावीकडे आहेत कमलाकर सातपुते. तुमचं दोघांचंही खूप स्वागत. अंशुमन, मी तुझ्यापासून सुरुवात करतो. खूप वेगळा विषय आहे. ह्याच्या काही आम्ही ट्रेलर टीजर बघितलं आहे. काहीतरी वेगळं छान बघायला मिळेल असं वाटतंय. काय सिनेमा आहे आणि तुझी भूमिका काय आहे, इथपासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात तारांगणचं मनापासून स्वागत. कारण कसं असतं की तारांगणे नावामध्येच एक स्वतःचं वेगळं अंगण आहे. अगदी तसंच अंगण हे सालबर्डीचं आहे. बरं. तर मला असं वाटतं की प्रत्येक सिनेमाचा स्वतःचा एक स्पेस असतो, स्वतःचा एक जॉनर असतो आणि स्वतःची एक सांगण्याची पद्धत असते. तशीच सालबर्डी या फिल्मची स्वतःची एक पद्धत आहे. जरी गोष्टी श्रद्धा, अंधश्रद्धा किंवा करण या विषयावर असल्या तरी त्या घडू नये याकरता प्रत्येक कलाकृती आपल्या पद्धतीने आपली सेग मांडत असते. पण मला असं वाटतं रमेश चौधरीने आणलेली सालबर्डी नावाची फिल्म आणि त्यातलं माझी भूमिका ही कम्प्लीट वेगळी आहे नावापासूनच. म्हणजे आत्तापर्यंत जसं तुम्ही मला विनोदी भूमिकांमध्ये जास्त पाहिलं, सिरियस भूमिका फार कमी बघितल्या असतील, पण ती ही भूमिका सिरियस आणि त्याच्यापेक्षा थोडी वेगळी याच्या रेषेवरची आहे. त्यामुळे करतानाही मजा आली. पण दुसरी गोष्ट अशी की सोबतची स्टारकास्ट आहे, म्हणजे कमलाकर सातपुते म्हणा, भारत गणेशपुरे म्हणा, शशांक शेंडे म्हणा, परत आमचं ओमकार भोजने म्हणा, गिरी म्हणा आणि पूजा सावंत. तर या स्टारकास्टबरोबर काम करताना इतकी धमाल आली आहे. तर मला असं वाटतं सालबर्डी नावाची सुरुवात जेव्हा शूटिंग करायला झाली तर त्या नावापासूनच लोकांना एक उत्सुकता आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर लोकांना असं वाटतं नक्की काय सालबर्डी. ती हीच गंमत आहे की त्यांना जो प्रश्न पडतोय त्याचं उत्तर तुम्हाला 17 एप्रिलला मिळणार आहे सिनेमागृहामध्ये. बरं. आणि ह्याचं शूटिंग कुठं झालं, शूटिंगचा अनुभव कसा होता साधारण? शूटिंग झालं शनी शिंगणापूरला. म्हणजे मला असं वाटतं की आपलं देवस्थान लोकांचं अत्यंत आवडतं. तर शूटिंग खूप छान झालं. पण मला असं वाटतं शनिदेवाची खूप कृपा होती आमच्यावर. कारण निसर्गाचं इतकं म्हणजे भयानक रौद्ररूप आम्ही बघितलं, कोपला होता. पण मला वाटतं शनिदेवाची कृपा होती म्हणूनच तो सगळं शांत पण झाला आणि सुरळीत पुढचे शूटिंग पण पार झालं. तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट जेव्हा एखादी घडत असते ना तेव्हा त्याला ना योगायोग म्हणून चालत नाही, तर सगळ्या गोष्टींचा मेळ जुळून येणं पण फार गरजेचं आहे. सो टेक्निकल टीम म्हणा, स्टारकास्ट टीम म्हणा आणि संपूर्ण BGN टीम म्हणा, एकंदर सगळं प्रोडक्शन, आमचे प्रोड्युसर राम जाधव, डॉक्टर गजानन जाधव आणि देवडे पाटील हे इतके खंबीरपणे पाठी उभे राहिले की त्यांनी कुठल्याही गोष्टी तमाना बाळगता आणि हात आखडता न घेता बिनधास्त आपण करायचं आहे आणि ते व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. या सगळ्या पॉझिटिव्ह हेतूने तयार झालेली फिल्म आहे. तर मला असं वाटतं हा पॉझिटिव्ह हेतू आणि त्याचा उद्देश तो 17 एप्रिलला नक्की सफल होईल. फक्त तुम्ही थिएटरमध्ये येऊन ते बघणं फार गरजेचं आहे. कारण कसं होतं, जोपर्यंत तुमचा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत आमच्या कलाकृतीला काही किंमत नाही. आणि आणखीन एक गोष्ट मला तुझ्याकडून जाणून घ्यायची होती. श्रद्धा, अंधश्रद्धेबद्दल तू आत्ता बोललास. वैयक्तिक आयुष्यात तुझी कशावर श्रद्धा आहे किंवा कोणत्या अंधश्रद्धा आहेत की ज्याला तुझा कडाडून विरोध आहे? माझे चांगल्या कर्मांवर श्रद्धा आहे. आणि कर्माच्या नावावर जे कर्मकांड केलं जातं त्याला मला प्रचंड विरोध आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं स्टेटमेंट असं आहे की धर्म, जात, पंथ याच्याही पुढे सगळ्यात आधी आपला देश असतो आणि त्यानंतर असते ती आपली माणूस ही जात. या जगात माझ्या मते 2च जाती आहेत, हरामखोर माणूस आणि चांगला माणूस. बाकी सगळ्या संस्कृती आहेत, त्याप्रमाणे तुम्ही वागता. परंतु ती संस्कृती बाकीच्या संस्कृती जेव्हा अधीन होतात किंवा आपण ओव्हरकम करतो तेव्हा मग गडबड होते माणुसकी या धर्माची. मग जात, पंथ, संस्कृती ह्याचा मग कल्लोळ सुरू होतो. तर मला असं वाटतं की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं ना तर बाकीच्या गोष्टी काहीच निष्पन्न होणार नाहीत आणि उद्भवणारच नाहीत. तुम्ही चांगलं कर्म करा, चांगलं फळ मिळवा, हेच खरं सत्य आहे. बाकी सगळं ठीक आहे, तुमची प्रत्येकावर श्रद्धा किंवा तुमचं प्रेम हा भाग वेगळा, तो वैयक्तिक झाला. परंतु सगळ्यात आधी पहिला देश येतो, बाकी सगळ्या गोष्टींना. आणि तू मगाशी स्टारकास्टचा उल्लेख केला, आता आपल्याबरोबर भारत गणेशपुरेही आलेले आहेत. म्हणजे आजच्या घडीला सर्वात उत्तम स्टारकास्ट आहे. तर हे इतकी वर्ष तुम्ही एकत्र काम करतायत, काय होता यांच्यावरचा एकत्र काम करण्याचा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य सांग. मी वैशिष्ट्य सांगण्यापेक्षा मी थोडक्यात सांगेन. मुलगी लग्न करून सासरी जाते, माहेरी आल्यानंतर कसं वाटतं तिला, तसं आम्ही सगळे एकत्र भेटलो ना, तसं आम्हाला वाटतं. आणि मला असं वाटतं कमलाकर, भारत, आम्ही स्ट्रगल पण सुरुवात एकत्र केली आहे, कामाची सातत्य पण एकत्रच आहे. विविध क्षेत्रात आम्ही मुसाफिर करतोय आणि ते करून सुद्धा आमची गट्टी अजूनही तशीच आहे.
हेच गमक आहे की आम्ही एकमेकांना आर्टिस्टपेक्षा माणूस म्हणून जास्त प्रेम करतो. खरं. आणि अशा सिनेमांमुळं तुम्हा मित्रांनाही एकत्र येता येतं, चांगला वेळ एकत्र घालवता येतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. वेळ तर चांगला जातोच, पण मला असं वाटतं चांगल्या कलाकृती करताना आपला जुना सोबती सोबत असेल ना तर तो वेळ जास्त सुकर होतो असं मला वाटतं. बरोबर. मी आता तुमच्या दोघांकडे येतो. कमलाकरजी, तुमचं स्वागत. जसं आत्ता अंशुमननी त्याच्या भूमिकेचं सांगितलं, तुम्ही असे कलाकार आहात की प्रत्येक भूमिकेत स्वतःची काहीतरी तुम्ही छाप उमटवता. यावेळची भूमिका काय आहे आणि तुमचे रंग काय तुम्ही भरलेत त्या? जसं अंशू म्हणाला की सस्पेन्स थ्रिलर जॉनर आहे, तर याच्याबद्दल फार काही आता सांगता येत नाही आहे. पण मी याच्यात भंडारी नावाचं एक कॅरेक्टर करतो, जी गावातली काही प्रतिष्ठित लोक आहेत त्यांच्यापैकी एक आहे. आणि जो कल्प्रिट आहे तो यांच्यापैकीच कोण आहे, कोणीतरी. तो कोण आहे ते 17 तारखेला तुम्हाला कळेल. पण मजेशीर याच्यासाठी होतं कारण मी याच्यात फार बोललेलो नाही आहे. म्हणजे सीन सुरू आहे, एखादं वाक्य मध्येच बोलतोय, पण सगळ्या सीनमध्ये हजेरी आहे. तर मला ते जास्त गमतीशीर वाटलं की काही न बोलता फक्त रिॲक्ट करायचं आहे. आणि दुसरी जमेची बाजू होती याची गोष्ट या सिनेमाची. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे सगळं कास्टिंग. जसं अंशा म्हणाला की आमचं म्हणजे सगळे मित्र भेटले की माहेरी आल्यासारखं वाटतं, तसंच होतं. म्हणजे भारत असेल किंवा अंशा असेल किंवा ओंकार आहे, शशांक आहे, हे अनिल नगरकर आहे. बऱ्याच दिवसात आम्ही भेटतच नाही, भेटगाठ होत नाही. मग सिनेमाच्या निमित्ताने भेटलो आणि मग आम्ही जवळजवळ एक 20-25 दिवस शूटिंग करत होतो. मधला काळ थोडासा, कारण मध्ये ना पाऊस खूप होता तिकडे. म्हणजे आम्ही शूटिंगला गेलो की 4 वाजता पाऊस सुरू व्हायचा, तो रात्रीपर्यंत पाऊस असायचा. तर तशा अवस्थेतही आम्ही शूटिंग केलं. मग असं ठरलं की आपण ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा ऑक्टोबरमध्ये शूट करूया. त्याच्यामुळे ते सलग 2 महिने आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. त्याच्यामुळे तर खूप आनंददायी दिवस होते सगळे, कारण सगळे आम्ही एकत्र असायचो जेवायला, शूटिंगला. म्हणजे पूर्ण तो जो काळ होता तो सगळा आमचा एकत्रच आम्ही घालवला. पण खूप मजेशीर होतं. आणि ती जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती सगळी पॉझिटिव्हिटी फिल्ममध्ये रिफ्लेक्ट झाली असं मला वाटतं. त्याच्यामुळे जेव्हा ऑडियन्स सिनेमा बघायला येईल तेव्हा मनोरंजन तर होईलच. आणि याच्यात थोडंसं आम्ही म्हणजे असा उपदेश नाही म्हणता येणार, पण एक छोटासा चिमटा काढण्याचाही प्रयत्न केला की आपण सतत श्रद्धा आणि अंधश्रद्धेबद्दल बोलत असतो, पण आता अंधश्रद्धा एवढी म्हणजे खालच्या थराला गेली आहे. आपण आता बघतोच आहोत आजूबाजूला काय घडतंय. बरं, याच्यात फक्त ग्रामीण भागातली लोकच इन्व्हॉल्व्ह असतात असं नाहीये. म्हणजे ही जी घटना घडली ती तर नाशिक सारख्या मेट्रो सिटीमध्ये घडली. त्याच्यामुळे माणूस कितीही प्रगत झाला तरी ती मुळं काही विसरत नाहीये. आणि हे खूप घातक आहे. कारण आपण म्हणतो की समाज शिकला पाहिजे तरी तो अंधश्रद्धेच्या एवढा आहारी जाऊ शकतो. म्हणजे ही जी आम्ही फिल्म केली आहे ही एका सत्य घटनेवर बेतलेली आहे. आणि ते तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा तुम्हालाही म्हणजे प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही की अशा गोष्टी महाराष्ट्रात घडत आहेत. बरं, ती तेव्हा घडलीच, पण अजूनही घडतातच आहेत. म्हणजे आपण खूप पुढारलेलो असलो तरी त्या अंधश्रद्धेच्या आहारी जातो. मी त्याच्याकडे येतोच, पण तत्पूर्वी मी भारत सरांकडे जातो. तुम्ही टेलिव्हिजन तर अनेक वर्ष गाजवता आहात, पण तुम्ही सिनेमा स्वीकारताना खूप चूजी असता, खूप काळजी घेता तुमच्या भूमिकेबद्दल. त्यामुळं या भूमिकेत तुम्हाला असं काय जाणवलं की हा चित्रपट आपण करायला हवा असं वाटलं तुम्हाला? नाही, मी ॲक्च्युली सिनेमा चूज करताना थोडा चूजी आहे. मी भूमिकेचा फार विचार करत नाही खरं तर. कारण कसं होतं की पिक्चरमध्ये काय होतं की तुम्ही किती स्वतःला म्हटलं की बाबा मला ते सलमान खानची भूमिका करायची आहे, ते समोरच्याने दिली पाहिजे तुम्हाला. हा एक मुद्दा. कारण एकंदरीत कसं तुमचं जे स्ट्रक्चर आहे किंवा बॉडी स्ट्रक्चर आहे किंवा तुमचे जे काही मध्ये काय म्हणतात त्याला विक्रीची व्हॅल्यू आहे, तुम्ही किती विकलं जातं ह्याच्यावर तुम्हाला निर्माते घेतात. आणि बरेचदा असं मला खूप वेगळं करायचं अशी डोक्यात कल्पना असते, पण त्यांना तसं नाही सर याच्यात एवढंच तुम्ही करा. पण मी काय आहे, मी मॅक्सिमम ना स्टोरी बघतो फिल्मची. म्हणजे ही फिल्म ओव्हरऑल सिनेमा काय सांगतो. म्हणजे कसं होतं की एकदम खूप चालणारा सिनेमा असला ना त्याच्यातला एक डायलॉग पण तुम्हाला आयुष्यभर हिट करून देतो असं आहे. कारण माझा भूमिका किती मोठी आहे ते मी ते बरोबर आहे ना. कारण कसं होतं की सिनेमा चालणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या वाटेला येणाऱ्या भूमिका काय आहेत की आतापर्यंत समजा काही फार वेगळ्या नाही आहेत. म्हणजे मी वेगवेगळ्या पद्धतीने त्या केल्या असतील. आता इन्स्पेक्टर असेल, मग आपण वेगळं एक चांगला इन्स्पेक्टर, वाईट इन्स्पेक्टर, करप्ट इन्स्पेक्टर किंवा पॉलिटिशियन आहे. तर पॉलिटिशियनचे मी बरेच आता मी ह्या पिक्चरमध्ये पण माझी भूमिका आमदाराची आहे. म्हणजे हे जी घटना जी आता हे बोललं आमच्या म्हणजे सत्य घटनेवर किंवा ह्या अशा
भयंकर घटना ज्या घडतात आहे, तर अशा ह्या घटना ज्या ज्युरिडिक्शनमध्ये घडतात, जिथंचा मी आमदार आहे खरं. जुने आमचे सगळे मित्र असल्यामुळे आम्ही लई एन्जॉय केलं ते. असं आता म्हणजे बऱ्याच दिवसांना भेटलो, गप्पा हे ते वगैरे. आणि मग कसं होतं किंवा इकडे बस शूटिंग चालू आहे किंवा इकडे तो आपला शूटिंग म्हणजे अशा पटकन गेल्या गेल्या शूट होत नाही ना, मग ते लाईटिंग चालू आहे, सेटिंग चालू आहे, हे चालू आहे आणि त्याच्यात जोक्स चालू आहेत. मग मला एक मध्येच फिल्ममध्ये एक मोठा एक नेहमीचा ओळखीचा आवाज असतो, सायलेन्स 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 सायलेन्स. मग सायलेन्स झाल्यानंतर मग असे गुपचूप गुपचूप काहीतरी आल्या आणि मग त्याचं एक सायलेन्स झालं, सगळेजण सायलेंट होतं आणि मध्येच एक भस्कन हसायचा आवाज येतो. कोणाला समजत नाही कोण का हसलंय ते. तर अशी अशी आपले जवळचे खूप मित्र भेटले की अशा गमती जमती करता येतात. त्या आधी तुम्ही दोघे कधी शनी शिंगणापूरला गेला होतात? नाही, मी तर नाही गेलो. नाही, मी गेलो होतो. मी तिथे आमची कृषी विद्यापीठ आहे राहुरी. हा, तर मी कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आता श्रद्धा अंधश्रद्धेचा उल्लेख केला, जसं मी अंशुमनलाही मगाशी विचारलं, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या श्रद्धा कोणत्या आहेत? कशाला मानता तुम्ही? अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला अजिबात आवडत नाहीत आणि तुम्ही त्याचा कडाडून विरोध करता, टीका करता? मी खरं तर नास्तिक आहे. मी देवही मानत नाही आणि दानवही मानत नाही. मी पुजतो ते फक्त माणसांना. म्हणजे माझे आई बाबा असतील, माझा गुरु असेल किंवा तुमचे गुरु. माझा या क्षेत्रातला गुरु संजय नार्वेकर आहे. म्हणजे इंटर कॉलेजला मी त्याच्याकडे सुरुवात केली विनोदी काम करायला. त्याच्याकडनं जे काही शिकलो त्यात शिदोरीवर हे सगळं आपला प्रवास सुरू आहे. तर मी मोस्टली माणसांना मानतो. म्हणजे आता समजा नाटकाचा दिग्दर्शक असेल तर तो त्या काळासाठी तो आपला मार्गदर्शक असतो ना. त्याच्यामुळे मी पहिल्या प्रयोगाला त्याला नमस्कार करतो. पण मला असं वाटतं की श्रद्धा अंधश्रद्धा असावी, पण ती एका लिमिट पुरती मर्यादित असावी. कारण ती लिमिटच्या बाहेर गेली की मग ह्या अशा घटना घडतात. त्याच्यामुळे मी असं म्हणजे माझा निसर्गावरती प्रचंड हे आहे, म्हणजे श्रद्धा म्हणा तुम्ही. आणि आता आपण तुम्ही बघताय अंधश्रद्धेवरून काय गदारोळ तेच सांगतोय ना. म्हणजे असं नाही की पूर्वीच घडत होतं, आता सुद्धा घडतंय. आणि आता तर नाशिक सारख्या मेट्रो शहरात म्हणजे ग्रामीण लोकांना दोष देण्यात उपयोग नाही ना. ते जेवढे इन्व्हॉल्व असतात त्याच्यापेक्षा जास्त शहरातली शिकलेली लोक बरोबर आणि नको ती लोक. आणि काय काय बघतोय आता आपण ज्या क्लिप्स वगैरे बघतोय, म्हणजे कुठच्या लेवलला चाललंय ते सगळं. मग त्यापेक्षा ते नास्तिक असलेलंच बरं असं मला वाटतं. पण ह्या आता जे काही घडतंय भारत सर, ह्या गोष्टींचा एक माणूस म्हणून किती त्रास होतो तुम्हाला? नाही, माणूस म्हणून त्रास होतो त्याचं कारण असं आहे की ही काही गोष्ट पहिल्यांदा घडली नाही. याच्या आधी अनेक वर्षापासून म्हणजे आता आचार्य अत्रेंचं तो मी नव्हेच नावाचं नाटक आहे, ते हे तेव्हापासून आहे. त्याच्याही म्हणजे त्यांना प्रेरणा मिळाली म्हणजे याचा अर्थ त्यांच्याही आधीपासून ह्या सगळ्या चालू असणार. आणि तेव्हापासून हे साधू संत लोक, तुकाराम महाराजांच्या वाण्या असतील, गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, याने हे सांगितलेलं आहे की देव नाही आहे, तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही देवाला पूजत बसू नका, हे सांगितलं तेव्हापासून. पण तरी आपण ऐकलेलं नाही आहे. आणि काय होतं याच्यामधलं सिम्पल एक कारण आहे. याच्यामुळे सिम्पल ज्याला हाव म्हणतात, हाव काहीतरी कमवण्याची, काहीतरी मिळवण्याची, ती हाव इथे येते. आणि आजकाल कसं आहे की कोणालाच मेहनत करावीशी वाटत नाही. थोडीशी पूजा केल्यावर भेटते असं जर कोणतरी सांगितलं तर तो ते पूजा करतो. असा लफडा झालेला आहे. प्री फंडमध्ये सगळ्यांना पाहिजे आहे ना. आणि ह्या सिनेमाला रहस्याची झालर आहे. त्यामुळं मला तुम्हाला विचारायचं आहे की रहस्यामध्ये तुमच्या आवडते चित्रपट किंवा कोणत्या कलाकृती आहेत आजवर पाहिलेल्या? श्रीराम राघवनच्या जेवढ्या फिल्म्स आहेत ना त्या सगळ्या मला आवडतात. कारण तो ज्या पद्धतीने ते रहस्य उलगडतो ना ते म्हणजे वरचा क्लास असतं. किंवा रामगोपाल वर्मनची एक कौन नावाची फिल्म आली होती जी फक्त 3च कॅरेक्टर्सची होती. अफलातून सिनेमा होता तो. तर तशा प्रकारचे सिनेमे किंवा थोडेसे असे स्पायचे जॉनर असलेले सिनेमे मला फार आवडतात. तुम्ही अंधाधुंद वगैरे होती, अंधाधुंद वगैरे आता मला आठवणार नाही आता. पण असं आम्ही लहानपणी थोडंसं ते आता हसतोय ते आपल्याला. पण रामसे बंधू आमचा खूप रामसे बंधू खूप आवडीचा होता. आणि ते असं म्हणजे असं कोणतरी पैसे दिले बाबा खाऊ म्हणून 1-2 रुपये द्यायचे खाऊ. तर 2 रुपये तिकीट होती. 2 रुपये नव्हती, 1 रुपया 20 पैसे वगैरे 70 पैसे अशी तिकीट होती. पण ते कसं होतं की पैसे असूनही रामसे बंधूचा पिक्चर एकट्याला म्हणजे पाहायला भीती वाटत होती असं होतं. मग कोणतरी एक जण जुगाड जमून 2 जण जायचं थिएटरमध्ये. हां, म्हणजे थिएटरमध्ये भरपूर लोक असायचे पण तरी
नंतर एकट्याला भीती वाटत होती. खूप छान. मला वाटतं की खूप महत्त्वाची ही फिल्म आहे, त्यामुळे आम्ही ही बघतो आणि आपण पुन्हा हा सिनेमा बघितल्यानंतर भेटू, बोलू. Yes, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.